आहे का नाही? अतिशय सुंदर वातावरण, भव्य दिव्य वातावरण. 458 किलोमीटरचा प्रवास केला. अजून 458 किलोमीटर जायचे. पण इथं आल्या आल्या तुमच्या सगळ्यांची स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांप्रती असलेलं प्रेम पाहिलं आणि माझा क्षणार्धात आलेला थकवा नाहीसा झाला. की त्या राजानं आपल्यासाठी वेचलेला तन मन धन रक्ताचा थेंब ना थेंब, त्याच्यातून आपण सगळेजण उतराई होत आहोत आणि याला जीवन जगणं म्हणायचं बरं का. लक्ष देऊन ऐका. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय भव्य दिव्य असा स्वरूपाचा कीर्तन सोहळा आपण आयोजित केला आहे. आणि सांगण्यासाठी असं ऊर भरून येतं, स्वाभिमान वाटतो की कुठंतरी DJ ऑर्केस्ट्रा वाजत असतो. आज या ठिकाणी कीर्तन होतंय, याच्यापेक्षा मोठे संस्कार काय असावेत. आणि सांगू, प्रत्येक पुण्यतिथीला जर हे होत असेल तरच वामन भाऊंचे आणि भगवान बाबाचे संस्कार आपल्याला लागले असं समजायचं. कारण वामन भाऊ आणि भगवान बाबांनी एवढ्या दऱ्या खोऱ्यातला समाज, अरे ज्या समाजाला दारामध्ये उभं केलं जात नव्हतं, ज्या समाजाला भाकर सुद्धा वाढली जात नव्हती, जो समाज कुठेतरी मुके प्राणी मारून खायचा, ज्या समाजाला हिनवलं जात होतं, तो समाज आज महाराष्ट्रामध्ये शासकीय नोकरदार क्षेत्रामध्ये 1 नंबरला नेऊन घातला, पुन्हा व्यावसायिक क्षेत्रामध्ये 1 नंबरला नेऊन घातला. ही कृपा कुणाची? तर वामन भाऊ भगवान बाबाची आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेबाची. त्यांचे संस्कार असणं जपणं हे आपलं कर्तव्य आहे. चला, याच कार्यक्रमाचं आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळी बोरखेडीकळ हे करत आहेत आणि चिरकाल हे निवेदन असं चालू राहणारही आहे. या कार्यक्रमाला उपस्थित गायक वादक मंडळी, हरिभक्तपरायण आमचे मृदंग सम्राट, ज्यांचा मृदंग ऐकून आत्ता प्रत्येकाचं अंग हालत होतं का नव्हतं. मी म्हणतो साप्त्यातल्या सुपाऱ्या येतात त्यावर बरं, यांना लग्नातल्या सुपाऱ्या येऊ नये डीजेच्या जागा महाराज. हां, त्याच्यामुळे असलं वाजायच्या भानगडीत पडू नका, नाही तर मी सुपाऱ्या देईन तुम्हाला. काय हातातली चपळता, तो गोडवा, ते वजनदार वाजवणं हे कुणालाही प्राप्त होत नाही. ज्याच्यावरती गुरुकृपा झाली त्यालाच हे प्राप्त होत आहे महाराज. म्हणून आपल्याच गावचं वैभव असणारं, त्यांचं नाव ही प्रताप आणि मृदंगात ही प्रतापच रचला मोठा महाराज. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. अगदी मूर्ती लहान पण कीर्ती महान, आमच्या दोघांचं सारखंच आहे महाराज. हां, आणि आमच्या चेहऱ्यावर पण जाऊ नका. 7 वर्ष झालं मग लग्न झालेलं. हां, बऱ्याच जणाला वाटतंय बाबाला बारीक आहे. हां, अजिबात नाही. हां, आणि अजून पुढचं सांगू का, 3 लेकराचा बापी. हां, त्याच्यामुळे चेहऱ्यावर जाऊ नका महाराज. हां हां, अजिबात नाही. हां, इकडं आमचे हरिभक्त पारायण कृष्णा महाराज असतील, कपिल महाराज असतील, हे सगळे डॉक्टर लोक, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, गावातले शेतकरी बांधव वर्ग, उद्योजक क्षेत्रातली मंडळी, राजकीय क्षेत्रातली मंडळी, परमार्थिक क्षेत्रातली मंडळी, तुम्ही सर्वजण, आपले जिल्हा परिषद सदस्य उभे इथं आहेत. काय नाव त्यांचं, कुठे ते? अनिल भाऊ रामकृष्ण. तुमच्या गामजेवूनच लक्षात आलं तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना, आणि त्यातले त्यात माझ्याकडले बारीक नजरेने पाहतात, त्याच्याहून तर अजून ध्यानात आलं तुम्हीच आहेत म्हणून ते. हां, असो, तुमच्याही चरणावर नतमस्तक होतो. महाराष्ट्रातील नामवंत 2 आपल्या कार्यक्रमासाठी यूट्यूब चॅनल आहेत, एक राजा पंढरीचा आणि दुसरा गजर मुक्ताईचा. घरी गेल्या गेल्या ह्या दोघांचे बटणं दाबा, म्हणजे चॅनलचे. हां, चॅनलचे बटणं दाबा, त्यांना सबस्क्राईब करा, घंटी दाबायला विसरू नका. आणि आपले लेकरं आहेत, धर्माचा प्रचार करत आहेत, है का नाही, त्यांना सहकार्य करा. आपले चॅनल मोठे होतील, अजून त्यांना काम करण्यासाठी इच्छाशक्ती वाढेल. म्हणून त्या दोघालाही धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं हिंदू धर्मामध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णापासून जसं गोपालन करत आले, गायीची सेवा करत आले, अगदी त्याच परंपरेतला एक नियम म्हणा, एक गुण म्हणा, आपल्याच गावचं रत्न हरिभक्तपरायण तुकाराम महाराज हे करत आहेत. बस खरंच हे भाग्यवंत. आज 60 गायी ते सांभाळत आहेत महाराज. काहीतरी भगवान श्रीकृष्णाने तुमच्याच हातून ही सेवा घडावी म्हणून ही सत्कार्य आणि ही सेवा तुमच्याकडे दिली असावी म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे, तेवढे धन्यवाद कमीच आहेत. इकडं आमच्या हरिभक्तपरायण, आमच्या गुरुवर्या समवेत असणारे हरिभक्तपरायण विष्णू महाराज बाबासुद्धा कीर्तनाला उभे आहेत. त्यांच्या पुढे आम्ही काय बोलावं महाराज. पण ऐका, लहान लेकरू आईसमोर आणि बापासमोर, वडिलासमोर, यांच्यासमोरच लाड घालत असतं. ही जुनी माणसं आहेत, पण आम्ही सुद्धा तुमच्यासमोर लाड घालतोय बरं का. हां, आणि लहान लेकरू भाकरीला काकर जरी म्हटलं तरी मायबापाला त्याचा आनंद वाटतो. ज्ञानोबऱ्यांची ओवी एक, का स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा,
तरी अधिकची तयाचा संतोषाथी. ऐका, मायबापांचा स्वभाव असतो. लेकरू भाकरीला काकर जरी म्हटलं तरी त्या मायबापाला वाटतं माझं लेकरू आज भाकरीला काकर म्हणतंय, उद्या नक्कीच ते भाकर म्हणेल. हे मायबापाचं अंतकरण आहे बरं का, मायबापाचं. आणि तेच अंतकरण करून तुम्ही माझ्या सेवेसाठी बसलात. तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. चोपदार बाबा, तुम्ही लयच रुसल्यावानी बसले. हां बरं, खुश आहेत का? काय हरकत, तुम्हाला घेऊनच जातो गाडीत आता मी, काय हरकत नाही. हां, आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, यांच्यासाठी तो जय भगवान साऊंड सिस्टीम पहा महाराज, अतिशय सुंदर साऊंड. ह्या सगळ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. वा वा. आणि अशी गोड सेवा देतो का नाही तुम्हाला, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतील, प्रत्येकजण हसेल आणि तत्वज्ञानाला धरून सेवा देईल बरं का. तत्वज्ञानाला सोडून सेवा देणार नाही. तुकोबाराय या अभंगातून स्वानुभव प्रगट करतात. स्वानुभव म्हणजे काय? स्वतःचा अनुभव प्रगट करतात. लक्षात घ्या, भगवान बाबा असतील, वामन भाऊ महाराज असतील, तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, स्वतः अनुभव घेतले आणि या जगासाठी तेच अनुभव समर्पित केले. ऐका बरं का. आणि जो त्यांचा अनुभव घेऊन जीवन जगतोय त्यांचे सुद्धा आज मंदिर बांधले गेले. फक्त त्यांचा अनुभव, त्यांचे संस्कार जपले, त्यांचे मंदिर बांधले गेले. उदाहरणार्थ, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांच्या पाऊल वाटावरती वामन भाऊ भगवान बाबा चालले, त्यांची मंदिरं उभे राहिले. मग वामन भाऊ आणि भगवान बाबाच्या पाऊल वाटावरती, त्यांच्या संस्कारावरती आपण जीवन जगलो, आपले सुद्धा मंदिरं उभे राहतील. इथपर्यंत लक्षात आलं. चला, अभंग हा साधक अवस्थेतला आहे बाबा. काय साधक अवस्थेतला अभंग आहे? तुकोबाराय म्हणतात, मी सावध झालो. सावध होणं म्हणजे काय? सावध होणं म्हणजे जागृत होणं. सावध होणं म्हणजे दक्ष होणं. सावध होणं म्हणजे खऱ्या अर्थानं अज्ञानाच्या गाढ झोपेत आपण आहोत ना, अज्ञानाच्या गाढ झोपेतून उठणं याला सावध होणं म्हणतात. मग तुकोबाराय म्हटले, मी सावध झालो आणि कुठं गेलो? हरीच्या जागरणाला गेलो. लक्ष द्या बरं. हरीच्या जागरणाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला संताची मांदी आळी दिसली, वैष्णवांचा मेळा दिसला. मग मला सांगा, जिथं वैष्णवांचा मेळा आहे, ज्या ठिकाणी संताची मांदी आळी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला भजनच ऐकू येईल ना? थोडी शांताबाई ऐकू येणार आहे तेव्हा? हा, मग तुकोबाराय म्हटलं, त्या संताच्या मांदी आळीनं, त्यांच्या सहवासानं खऱ्या अर्थानं तिथं भजन पूजन होतं. माझी सुद्धा कानाची तृप्ती झाली, माझ्या अंतकरणाचं समाधान झालं आणि परमार्थाला आडवं येणारं माझं पाप नाहीसं झालं. आता ऐका बरं का, संताच्या मांदी आळीचा सहवास, भजन कानावरती पडत होतं, पुन्हा त्यातली त्यात परमार्थाला आडवं येणारं पाप नाहीसं झालं. आणि जिथं भजन पूजन आहे तिथं भगवंताचा वास असतोच ना, भगवंत असतोच ना. मग ते संत आणि भगवंताची कृपा माझ्यावरती झाली आणि माझा हा देह भगवत प्राप्तीला पोहोचला. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल मला जाणीव आहे तुमचे कान काय ऐकण्यासाठी आतुरतेनं वाट पाहते, याची जाणीव आहे. पण अभंगाला धरत धरत मी अतिशय आपल्या विषयावरती येतो, जेणेकरून समाजामध्ये हौशे नवशे गौशे तीन प्रकारचे लोक असतात. कीर्तनाला येतात, काहीला हौस असते म्हणून येतात, काहीचा नवस असतो म्हणून येतात, आणि काही गौशे असते तर कवाच सप्ताह चांगला होऊन दे वाटत नाही म्हणून येतात. आणि ऐका, असे तीन प्रकारचे माणसं असतात. अभंगाला धरून बोललो तर काही जण म्हणतील कार्यक्रम मुंडे साहेबाच्या जयंतीचा, आणि अभंग ती जयंतीचं काहीच सांगितलं नाही. नुसतं जयंतीला धरून बोललो, अभंगाचं काहीच सांगितलं नाही. सगळ्याचे मन जपण्याचा प्रयत्न करतो आणि आपली कीर्तन सेवा पार पडतो. विठ्ठल विठ्ठल. ऐका, या जगामध्ये दोन वर्ग आहेत, दोन वर्ग. एक वर्ग असा आहे, त्यांना फक्त संसारामध्ये प्रपंचामध्ये सुख दिसतंय, आनंद दिसतोय. ऐका बरं का, प्रत्येकाच्या जीवनाला लागू होईल असं कीर्तन आहे. तो प्रपंचामध्ये भोग भोगण्यामध्ये एवढा रममान झालाय की भोग भोगत असताना पाप होतंय का पुण्य होतंय याची पर्वाच तो करत नाही. विषय भोगामध्ये त्याला सगळं सुख दिसतंय. कशामध्ये? बरं, एवढा विषय भोगामध्ये त्याचा जीव गुंतलाय. माझ्या तुकोबारायचं असं गोड प्रमाणे, विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. ऐका, विषय भोग भोगत असताना आयुष्याची गाळणी झाली तरी सुद्धा त्याला प्रपंचातलं दुःख कळालं नाही.
हा एक वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग असा आहे, संसार हा त्यांना अनित्य वाटतोय, संसार हा मिथ्य वाटतोय, संसार हा खोटा वाटतोय. ज्यांना संसार खोटा वाटला, ज्यांना संसार मिथ्य वाटला, त्यांना संत म्हणायचं. अजून एक सांगू तुम्हाला, परमार्थातली आणि प्रपंचातली व्याख्या सांगतो. वैकुंठवासी गुरुनाम गुरु विठ्ठल बाबा घुले यांच्या मुखातले वाक्य सांगतो. खानदानी परमार्थिक आणि खानदानी प्रापंचिक कोणाला म्हणायचं? ऐका बरं का. ज्याला उधारीची चिंता आहे त्याला प्रापंचिक म्हणायचं, आणि ज्याला उद्धाराची चिंता आहे त्याला खानदानी परमार्थिक म्हणायचं. ज्याला प्रपंच खोटा वाटला त्यांना संत म्हणायचं, आणि ज्याला प्रपंचात सुख दिसलं त्याला प्रापंचिक म्हणायचं. विठ्ठल मी सांगेल तुम्हाला, चालू चालूच सांगतो, ऐका. ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, नाथबाबा असतील, वामन भाऊ असतील, भगवान बाबा असतील, यांना जड जीवाचा उद्धार करणं जितकं सोपं गेलं, तितका माणसाचा उद्धार करणं अवघड गेलं. इतके डांबरट माणसं जन्माला आली. 80 वर्षाचे म्हातारे, गळ्यात माळ नाही, आणि जाता जाता म्हणतोय मला माळ घालावं वाटत होती. कशाला घालतो जाता जाता? काय राहिलंय तो या वाचून? 80 वर्ष लोकांच्या कोंबड्याचे मुंडके दाबू दाबू खिशात घातले यांनी. कशाला घालतो जाता जाता माळ? तरुणपणात काय केलं तो? 80 वर्षाचं झाल्यावर माळ घालायची याला. आणि ऐका सांगू, माळ घातल्याशिवाय माणसाने मरूच नाही, त्याला खानदानी हिंदू म्हणायचं. त्या पा आमच्या गळ्यात तुळशीच्या माळी येतात, कुणी येतंय ना आमच्या पायामध्ये, हा बघा तुळशीच्या माळीवर कुणी येतंय पाया पडतंय. महाराज ही जर माळ नसती ना, आणि तुमच्या गावात आलो असतो ना, आज म्हणलं असतं ना जेवायला वाढ, रूम न काढला असता आवताचा एखाद्याने, महाराज कोण तुकूड हल्ला? ही माळ गळ्यात घातली, हे भगवंताचं स्वरूप गळ्यात घातलं, आज महाराष्ट्र पायावर डोकं टिकवतंय. अजून काय ताकद असावी विचार? भोले बाबा सांगायचे, ऐका, माळ गळ्यात घातल्याशिवाय माणसानं मरूच नाही. का मरू नये? सुंदर आहे, ऐका. तुमच्या गळ्यातली सोन्याची माळ आपण मेल्याच्या नंतर आपल्या घराघरात भांडणं लावून देईल, आणि आपल्या गळ्यातली शुद्ध तुळशीची माळ आपण मेल्याच्या नंतर भगवत प्राप्ती करून देईल. याच्यासाठी माळ घालायची. कपाळाला गंध लावायचा, पण माळ घातल्यावर गंध लावल्यावर विचार तसे पाहिजेत. गळ्यात भली मोठी माळ आणि लोकांचं गवत आणतो कापून, कपाळाला भला मोठा समृद्धी मार्गावर निघत, लोकांचा कापूस येचून आणतो. देव रुमण्याने हानीन तुला रुमण्याने भाऊ. आणि आपल्याला जरी माळ घालता आलं नाही, ज्यांनी घातली त्याला नीट बोलायचं. आता कितीतरी लोक माळी घालीत नाहीत गळ्यात, पण एखाद्याच्या गळ्यात माळ दिसली बघा, गळ्यात माळ आणि पोटात काळ, आणि तोया पोटात काय सोन्याचा गोळा आहे काय? त्याला म्हणतो पोटात काळ, तोया पोटात काय? एखाद्याच्या कपाळाला गंधाचा टिकला दिसून द्या बघा, गंधाचा टिकला आणि चौकून हुकला, तुला काय करायचंय? तो चौकून हुकू नाही तर कुंकून हुकू, काही गरज आहे का? आणि ज्याला आपण नाव ठेवतो ना, त्याच्यासाठी एकच प्रमाण आहे, घातलिया भय नारका जाणे, नारकाशिवाय प्राप्ती नाही. म्हणून सांगू का, एखाद्याच्या वाटेत तुम्हाला फुलं बनता आलं तर फुलं बना, पण कुणाच्या वाटेतले काटे बनू नका. का? भला किसी का कर न सके तुम, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. एखाद्याच्या वाटेतले काटे बनू नका. ऐका ना, संताला अवघड गेलं माणसाचा उद्धार करणं. मी चालूत असा प्रसंगावरतीच भाऊ बाबाच्या मुंडे साहेबांच्या चरित्र्यावर येणारे बरं का, तुम्हाला आनंद येईल असं चरित्र सांगणारे. कसं ज्ञानोबाला एका रेड्याच्या सानिध्यात गेले हो, रेड्याच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर त्या रेड्याला माऊलीच्या सहवासाचा आनंद वाटला, आणि त्यांनी स्वतःच्या जीवनाचा सार करून घेतला बरं का. अध्यक्ष सार करून घेतला. काय? अरे ज्ञानोबाराय माझ्या सानिध्यात आलेत. रेड्याला आनंद वाटला, रेड्याला वाटलं आता आपला उद्धार करून घेण्यासाठी एवढाच एक चान्स आहे. ज्ञानोबाराय त्या रेड्याला फक्त 2 शब्द बोलले. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, बोल बोल म्हटले माऊली ज्ञानोबाराया, आणि लगेच तो रेडा ऋग्वेद बोलला. परिणाम असा झाला
त्या रेड्याचं सुद्धा मंदिर उभं राहिलं. तुम्ही म्हणता रेडा हुशार असन, मग अजून सांगू, ज्ञानोबराय जड भिंतीच्या सानिध्यात गेले. जड भिंत, त्या भिंतीला स्पर्श झाला माऊलींचा, आणि त्या भिंतीला सुद्धा माऊली ज्ञानोबराय दोनच शब्द बोलले, चाल. चारही भावंडाला घेऊन ती भिंत सुद्धा चालली गेली. जड भिंतीनं सुद्धा उद्धार करून घेतला स्वतःचा. तुम्ही म्हणता त्या भिंतीला रिमोट असेल, खालून चाक बसले असते. लय डांबरट माणसं विश्वास ठेवायला तयार नाहीत. माझे ज्ञानोबराय एका मेलेल्या प्रेताच्या सानिध्यात गेले. सच्चिदानंद बाबांच्या मेलेलं प्रेत त्या प्रेताच्या सानिध्यात गेले. सच्चिदानंद बाबाला आवाज दिला, बाबा उठा, लोपलेलं ज्ञान आपल्याला प्रगट करून द्यायचंय. अज्ञानाच्या अंधकारात झोपलेलं जग आपल्याला उठायचंय. बाबा उठा, ज्ञानेश्वरी लिहायची. दोनच शब्द बोलले, उठा. मेलेलं प्रेत उठलं आणि ज्ञानेश्वरी लिहिली. हो, रेड्याला दोन शब्द बोलले, बोल. रेडा वेद बोलला. भिंतीला दोन शब्द बोलले, चाल. भिंत चालायला लागली. मेलेल्या प्रेताला दोनच शब्द बोलले, उठा. मेलेलं प्रेत सुद्धा ज्ञानेश्वरी लिहायला लागलं. पण माणसाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानेश्वरीत 18 अध्याय लिहावे लागले. तुकोबारायला 4000 अभंग लिहावे लागले. माऊलीला हरिपाठात 29 अभंग लिहावे लागले. नाथ बाबाला भागवत लिहावं लागलं. तरी सुद्धा आमच्या गळ्यात अजून तुळशीची माळ पडली नाही. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी. म्हणून सांगितलं, माणसाचा उद्धार करणं जड गेलं संताला. कसं, आता सुरुवात झाली. ऐका, वैकुंठवासी ब्रह्मलीन गुरुनाम गुरु वामन भाऊ महाराज, तुम्हाला माहिती आहे वामन भाऊ आणि भगवान बाबांची जोडीच होती. वामन भाऊ महाराजांचा जन्म ज्या गावात झाला त्याच गावात माझा जन्म झाला. इतका भाग्यवान आहे मी. आणि ऐका, जसं ज्ञानोबारांनी रेड्याला वेद बोलायला लावले, तेच चमत्कार वामन भाऊ महाराजांचे. डोळे भरून येतील. ऐका, बास आपल्याला वामन भाऊ आणि भगवान बाबा यांचा आदर्श घेतला ना महाराज, तरी सुद्धा जग डोक्यावर घेऊन नाचल. जग त्यांचा आदर्श जीवन. ऐका मावशी, वामन भाऊ महाराजांचा जन्म झाला. 29 दिवसाचे वामन भाऊ महाराज झाले. किती दिवसाचे? 29 दिवसाचे. आणि 29व्या दिवशी वामन भाऊच्या आई राहीबाई माता, त्यांचं नाव, मरण पावल्या बाळांतपणाच्या आजारपणानं. 29व्या दिवशी मरण पावल्या. 29व्या दिवशी वामन भाऊने आयुष्यातला जीवनातला पहिला चमत्कार केला. तो असा, आई मेल्याच्या नंतर 75 वर्षाच्या आजीला पाना फुटला आणि वामन भाऊ महाराज 75 वर्षाच्या आजीला दूध पिले. हे वामन भाऊंचे चमत्कार. ही ताकद वामन भाऊंची. वैराग्य म्हटलं की वामन भाऊ महाराज, आणि ज्ञान म्हटलं की भगवान बाबा. वामन भाऊ महाराजाचे चमत्कार ऐका. आई वाचुनी या जीवाची, दशा जीवाची तळमळते. खरी आईची माया, ज्याला आई नाही त्याला कळते. अरे खरी आईची माया, ज्याला आई नाही त्याला कळते. माझ्या वामन भाऊ महाराजांच्या आई मरण पावल्या बरं का. ऐका, आणि राहीबाई मातेनं प्राण सोडला. तिथून पुढे वामन भाऊ महाराज हळूहळू मोठे झाले. मोठे झाल्याच्या नंतर वामन भाऊ महाराज शाळेत जायला लागले. ते सावध झाले होते बरं का, अभंग धरून सांगतो. शाळेत जायला लागले. वामन भाऊ महाराज पहिलीच्या वर्गात बसले आणि त्यांना मुस्लिम धर्माचे शिक्षक होते शिकायला. एक वेळेस वामन भाऊ महाराजाला शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुढं बसवलं आणि मुस्लिम धर्माचे शिक्षक प्रत्येकाला विचारायचे, बाळ्या तू मोठा झाल्याच्या नंतर तुला काय व्हायचंय? त्यावेळेस तो उठायचा, म्हणायचा, भाऊ गुरुजी मी मोठा झाल्याच्या नंतर मला पोलीस व्हायचंय. दुसऱ्याला उठवलं, बंडू तू मोठा झाल्याच्या नंतर तुला कोण व्हायचंय? तो बंडू म्हणायचा, गुरुजी मी मोठा झाल्याच्या नंतर मला वकील व्हायचंय. तिसऱ्याला उठवलं, पांडुरंग तू मोठा झाल्याच्या नंतर तुला कोण व्हायचंय? पांडुरंग म्हणायचा, गुरुजी मी मोठा झाल्याच्या नंतर मी तुमच्यासारखा शिक्षक होणार.
आणि शेवटी वामन भाऊ महाराजाला उठवलं. वामना, तू मोठा झाल्याच्या नंतर तुला काय व्हायचंय? वामन भाऊनी म्हणावं, गुरुजी, मी मोठा झाल्याच्या नंतर पताका खांद्यावरती घेणार, आळंदी पंढरीची वारी करणार आणि माझा भरकटलेला समाज, वाम मार्गाला लागलेला समाज परमार्थ मार्गाला लावणार. हे वामन भाऊचे विचार होते. मुस्लिम धर्माचा शिक्षक सुद्धा 2 पायावर खाली टेकला आणि अल्लाला हात जोडले. अल्लाह, असा पुत्र पोटी येण्यासाठी काय पुण्य करावं लागत असेल. हे वामन भाऊचे चमत्कार. माझे वामन भाऊ महाराज हळूहळू मोठे झाले आणि बंकट स्वामी यांना गुरु मानलं. त्यांनी बंकट स्वामीकडे शिक्षण घेतलं. आळंदीला सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था सोडली. वामन भाऊ महाराज गहिनीनाथ गडावरती आले आणि तिथं आल्याच्या नंतर ऐका, वामन भाऊचे चमत्कार तुमच्या डोळ्यातून अश्रू आणतील. याच्यानंतर मला भगवान बाबा सांगायचे का वामन भाऊ मोठे होते आणि भगवान बाबा वामन भाऊ पेक्षा वयानं थोडे कमी होते. तुम्हाला ही अशी लिंक लावून देतो, ऐका माता माऊल्यांनो. गहिनीनाथ गड ते पंढरपूर पर्यंत वारी निघायची, आषाढी वारी. आमचा परिसर असा आहे, लोक जेवढे मरणाला यमाला जेवढे भेट नाहीत ना, तेवढे लोक आजही वामन भाऊ महाराजाला भेटतात. वामन भाऊ महाराजाला का भेटतात सांगू का तुम्हाला? बंदुकीतली गोळी सुटल्याच्या नंतर जशी मागं येत नाही, तसा वामन भाऊच्या मुखातून सुटलेला शब्द खरा होत होता, तो खोटा होत नव्हता. सहज जरी वामन भाऊ महाराज बोलून घेतले गेले तरी सुद्धा ते शब्द खरे व्हायचे. वाचा सिद्धी असायची वामन भाऊला. वामन भाऊंचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला आणि जामखेड तालुक्यात एक येवलवाडी म्हणून आहे. वामन भाऊ भगवान बाबाचा आदर्श का घ्यायचा? ऐका, त्या येवलवाडीत गावात वामन भाऊ महाराज गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर वारकरी होते. गावकऱ्याला म्हणले, माझ्या वारकऱ्याला आता संध्याकाळचं जेवण करायचंय, म्हणले मला मिरच्या द्या थोडं, आमटीला आम्हाला मिरच्या नाहीता, म्हणले मिरच्या कमी पडल्या, आता मिरच्या द्या. मिरच्या कळतात ना तुम्हाला? मिरच्या, हा, मिरच्या कोणत्या? मी भाजीच्या म्हणतो. आपण मोठे झाल्यावर शेजारच्या लागतात त्या मिरच्या नाही म्हणत मी, भाजीला लागतात त्या मिरच्या. वामन भाऊ महाराज म्हटले, आमच्या वारकऱ्याला भाजी करायची, मिरच्या द्या. त्या गावातले लोक म्हणले, हा तुमच्यासाठीच मिरच्या लावल्या का मी शेतात? आम्ही आमचं प्रपंच लेकरं बाळ बघायचे का? तुमचे वारकरी बघायचे का? तुम्हाला द्यायच्या मिरच्या? आम्ही काय करायचं? आमची उपजीविका कशावरती भागवायची? मिरच्या वगैरे काही भेटत नसतं आमच्या गाववाल्याकडून. वामन भाऊ महाराज म्हणले, बघा बरं का, माझ्या वारकऱ्याला जर मिरची खायला भेटली नाही तर तुम्हाला सुद्धा मिळायची नाही. वामन भाऊ महाराज जाऊन अनेक वर्षे झाले. आजही त्या गावामध्ये मिरचीचं झाड कमरा इतकं होतंय, फुल येतंय आणि मिरचीचं झाड जळून जातंय. अजूनच्या गावात मिरची पिकली नाही. ही वाच्या सिद्धी वामन भाऊ महाराजात. अनुभव घ्यायचा असेल तर गहिनीनाथगडाच्या पालखी सोहळ्यामध्ये जातो मी. तुम्हाला अजूनही त्या येवलवाडी गावामध्ये मिरची पिकत नाही. तिथून पुढे वामन भाऊ महाराज गेले. आरणजवळ सावताबाबांचा आरणच्या अलीकडे एक गाव आहे. 100 बैल दावणीला असणारा एक व्यापारी होता. 100 बैल. वामन भाऊच्या तांग्याचा बैल थोडा म्हातारा होता. एक तांगा फासला. त्या म्हाताऱ्या बैलाला तांगा ओढत नव्हता. वामन भाऊ महाराज गेले, ओ पाटील, मला एक बैल द्या म्हटले तुमचा. माझ्या तांग्याचा एक बैल म्हातारा आहे, तांगा ओढायचा आहे, त्याला ओढत नाही. तो व्यापारी म्हणला, हा तुम्हाला तांग्याला बैल द्यायसाठीच आम्ही व्यापारी झालो का? त्याच्यासाठीच एवढी दावण बांधली का? तुमचा तांगा उपसल नाही तर नाही निघायचा, आम्हाला माहित नाही. ते काढा नाही तर नका काढू, मला बैल मागू नका. वामन भाऊ म्हणले, पाटील ओ व्यापारी, एकच बैल मागतोय. हे म्हणले, एक मागा नाही तर 10 मागा, भेटतच नसतोय. वामन भाऊ म्हणले, तुला एकच बैल राहील म्हणले दावणीला. अनेक किती तरी वर्ष झालं वामन भाऊ गेलेले. ऐका, आजही तो व्यापारी पण गेला, त्याचा मुलगा थकला, त्याचे नातू पंतू आज तागायत इतिहास आहे. त्याच्या दावणीला एका बैलाच्या पुढे दुसरा बैलच टिकत नाही. ही वाच्या सिद्धी वामन भाऊत होती. अजून तुम्हाला सांगतो, आमच्या गावाकडे चिंचपूर इजदे नावाचं गाव आहे. ज्ञानोबारायांनी जसे रेड्याच्या मुखातून उद्गार काढले ना बाहेर वेदाचे, तसं वामन भाऊनी सुद्धा एका कठाळ्याला सुद्धा मोक्ष दिला महाराज. कसा दिला ऐका. एक कठाळ्या होता. कठाळे तुमच्याकडे आहेत ना? 4 पायाचा म्हणतो मी. हा,
मग ते नाही हा बघ मी काहीच बोललो नाही, मी फक्त 4 पायाचा म्हणलो. हा ऐक तुम्ही हसले म्हणजे बा तुम्हाला वेगळंच काहीतरी वेळ. 4 पायाचा कठाळ्या आमच्याकडे 4 पायाचा असतो. ऐका त्या 4 पायाच्या कठाळ्यानं मुके जनावर मारले यात विशेषता नाही, त्यांनी माणसं सुद्धा जीवच मारले होते. चिंचपुरी दे नावाचं गाव, माणसं सुद्धा जीवच मारले. सगळं गाव वैतागलं. वामन भाऊ महाराज त्या गावात आले. भेद 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 समोर आले. भाऊ आता तुमच्याशिवाय पर्यायच नाही. अरे झालंय काय भाऊ, ऐका ना, या कठाळ्यानं आमचे जनावर तर मारले, पण भाऊ माणसं सुद्धा गावातले मारले, बाहेर सुद्धा निघणं व्हायना हो. वामन भाऊ महाराज म्हणले 2 पायाच्या कठाळ्याने माळी नाही घातल्याच्या नंतर 4 पायाचे कठाळे येड्यावानी करायचे नाहीत काय करते. हा समोर बैल होता उभा तो कठाळ्या. वामन भाऊ महाराज 2च शब्द बोलले, अरे ऐक, आतापर्यंत कितीतरी पाप केलं, जनावर मारले, माणसं मारले, देवाच्या कृपेने झाली ना आता माझी तुझी भेट, चल सोडून दे हे सगळं आणि चल माझ्या बरोबर गडावर. वामन भाऊ महाराज तांग्यात बसले आणि तो कठाळ्या जसाच्या तसा वामन भाऊच्या मागे गैनीनाथ गडावर गेला आणि तिथं त्या कठाळ्यानं प्राण सोडले. ही ताकद आणि हे चमत्कार वामन भाऊ महाराजात होते. म्हणून सांगतो, यांचा आदर्श घेऊन जीवन जगायला शिका. आपण एवढे भाग्यवान आहोत, आपण एवढे पुण्यवान आहोत. हे 2 महात्मे आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे आशीर्वाद तुम्हाला आम्हाला लाभलेले आहेत. म्हणून मला अनेक जण विचारतात, काय शिकवलं तुम्हाला मुंडे साहेबानं, काय दिलं तुम्हाला मुंडे साहेबानं. आम्हाला मुंडे साहेबानं एकच दिलं, कोणापुढं शरण जायला लावलं नाही. हाच स्वाभिमान मुंडे साहेबांनी आम्हाला दिला. भीक मागण्याची वेळ मुंडे साहेबांनी आमच्यावर येऊ दिली नाही, एवढं दिलं आम्हाला. विठ्ठल विठ्ठल ओ महाराज ऐका ना, सावध झालो सावध झालो. हे संत सावध झाले होते. त्यांचा देह हे शरीर भगवंताच्या चरणावर समर्पण केलं होतं, म्हणून जगानं त्यांचे मंदिरं बांधले गेले. बरं का, मंदिरं बांधले गेले. आणि ऐका विषय असा आहे, तुकोबारायला असा काय अनुभव आला, त्यांनी हा प्रपंच मिथ्या खोटा आहे असं सांगितलं. विचारू तुकोबारायला, तुकोबाराय तुम्ही काय अनुभव घेतला. तुकोबारायनं म्हणावं, अनुभव आले अंगा ते या जगात सांगितले किंवा देतसे. अहो ऐका, आम्ही सुद्धा प्रपंच केला, प्रपंच केला आणि प्रपंच करता करता लक्षात आलं हा प्रपंच खोटा आहे, हा प्रपंच मिथ्या आहे. का मिथ्या आहे त्याचं उत्तर नामदेवरायांनी खूप सुंदर दिलं. असं उत्तर आहे, ऐका. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, बंधू हे सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या जाणून, हे शरण रिघा देवाशी, शरण रिघा देवाशी, शरण रिघा देवा, शरण रिघा देवा. हे धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र बंधू सोय रे पिशू, बंधू सोय रे सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवा, सर्व मिथ्या जाणून, शरण रिघा देवा, देवास. ओ तुकोबाराय, प्रपंचाला खोटं का म्हणताय. मोबाईल ठेवून द्या, मोबाईल ठेवून द्या. हा तुम्हाला कुठं नरेंद्र मोदीचे मेसेज येणार नाही, मला पण माहिती आहे. हा ऐका, का प्रपंचाला खोटं म्हणताय.
अहो ऐका, ज्यांना मी माझी पत्नी समजली, मुलासाठी माझा देह समर्पण केला प्रपंचाला, आणि ऐका रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, माझ्या मागे वरती ती जर माझी बायको माझ्या बरोबर येत नसेल तर सांगा हा प्रपंच खरा आहे का खोटा आहे? तुम्ही कमावलेलं धन जर तुमच्या बरोबर येत नसेल बाबा, प्रपंच खरा आहे का खोटा आहे? तुम्ही घेतलेले वावर जर तुमच्या बरोबर येत नसतील, प्रपंच खरा आहे का खोटा आहे? वावरात म्हातारं जाळीलं तर 10 झालं तर 11व्या दिवशी पोरं दगड उचलून बांधाव फेकीत, ते दगड सुद्धा त्याच्या जागेवर ठेवत नाहीत, प्रपंच खरा आहे का खोटा आहे? म्हणून ऐका, तुम्हाला वाटत असं लग्न झाल्या नवीन नवीन बायकाला जपात्यात हे खोटं असतं, या 2-4 जणांना विचारा, इकडे आजूबाजूला बसले ते हे नको 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 म्हणते. हा, लग्न म्हणलं तरी अंगाव असा सूळ बाबळीचा काटा उभा राहतो. लग्न म्हणलं तरी, लग्न झाल्या बघा नाही महिला मंडळी तुमच्याशिवाय घासच गिळत नाही, तुम्ही माझा प्राण आहात, तुम्ही माझे प्राणनाथ आहात. हा खरं, तो प्राणनाथ कावा अनाथ होऊन जातो एक दिवस, त्याचं त्यालाच कळत नाही. हा, बरेच जण इतकाल्या मिशा वाढीत आहेत, काय तर इतकाल्या असे पिळाव पिळ आणि अख्ख्या गावात वजन आणतं. गावाने असं केलं पाहिजे, तुला बायको तांब्या भरून पाणी द्यायना त्याचं बघ अगोदर. हा, एक जण तर असा बोलला, काय सांगाव तुम्हाला, दारू पिऊन आला, बायको समोर गेला, बायकोला म्हणला मी जर पंतप्रधान झालो तर सगळा देश बदलून टाकीन, मी जर मुख्यमंत्री झालो अख्खं राज्य बदलून टाकीन, मी जर खासदार झालो अख्खा जिल्हा बदलून टाकीन, मी जर आमदार झालो अख्खा तालुका बदलून टाकीन, मी जर सरपंच झालो अख्खं गाव बदलून टाकीन. ती म्हणली दारूच्या राड्यात मा परकरणी असला त्यो बदला अगोदर, म्हणली बाकी काय ते नंतर बदलायचं बाकी काय. हा हाय का नाही? हे असे नमुने पदरात पडतात का महाराज. लग्न सुख देतो भाई, लग्न अजिबात नाही महाराज. कुणाला विचारा, अहो तुमचं सोपं नाही, आमचे सुद्धा हाल होतेत, आमचे सुद्धा अशी वारकरी शिक्षण संस्था आहे मोठी आळंदीत बाबा माझ्याकडे. हा, लग्न झालेलं गोड बोलत होती मै बायको, पण मला हे तसला आनंदच नव्हता. पण आता घरी पण जात नाही मी, का कीर्तन नसलं तरी बाहेर थांबवतो मी. हा, लय अवघड, एक तर शरीर बारीक नव्हतं त्यातली त्यात, काय सांगू बरं का प्रताप महाराज. असा घरी गेलो की पोरं माझ्याकडे पळत येतात, गुरुजी आले आणि बिलकतात मला. मग ही बायको गॅलरीत उभा राहून मला म्हणते, आलं बाया कीर्तन. मो नाव कीर्तन आहे का? आलं बाया कीर्तन, हा कीर्तन आहे का सांगा तुम्ही. हा, म्हणून लक्षात घ्या, प्रपंच सुखाचा नाही हो. मला सांगा मावशी, एक ब्राह्मण होता दादा, हा, बायका कोणालाच चांगलं म्हणत नाहीत. ज्या नवऱ्याला देव समजत होते ना अगोदर, त्याच नवऱ्याला शेवटच्या काळात काय म्हणते, बाईला म्हणती खरं मरतातची बरे, नाची येले घर तू कोणीया, तू कोणीया, नाची येले घर तू कोणीया, तू कोणीया, नाची येले घर तू कोणीया, तू कोणीया, नाची येले घर. ओ ऐका, बाईला म्हणती खर मरतातची बरे, नाची येले घर थुंकोनिया. तीच बाई शेवटच्या काळात नवऱ्याला काय म्हणती, खर म्हणजे काय? लय लवकर कळालं तुम्हाला. हा, ऐका, गाढव म्हणावं त्या बाईनं. सांगू दादा, एका बामणाचं लग्न होत नव्हतं. आता ईदाले ब्राह्मण सोडून आमच्या इकडले सांगतो, आळंदीतले बामण मायासारखेच, उगा आपले 25-30 किलो. आणि माझ्याकडे आले बामण देव, मला म्हणले गणेश महाराज लग्नच जमाना. मी म्हणलं हे मुहूर्त जमत नव्हतं लय दिवस. इथं बरेच जण कॅन्डिडेट असे असतील. आणि ऐका, लग्नच जमाना. हा, आता खरा दगड लागला. हा ऐका नाही, आता खरी मजा आली. हा, लई जण दिसतात, काय नाही माझ्या बरोबर गाडीत बसा, जाऊ कुठं तरी तिकडं उज्जैनला नाही तर ओंकारेश्वरला आपण. हा ऐका नाही, लाल कपडे ऐका ना, हा मग काय हरकत नाही. हा, दुसरा पर्याय आहे का ना आपला अलख निरंजन, तिकडं जायचं. ऐका, विषय काय झाला, त्याला म्हणलं बायको करायची कर, माझ्याकडे हाई एक ठेपा. नेला एका ठिकाणी बायको दाखायला, पण खरंच सांगतो बायको होती 1.25 क्विंटल ती पोरगी, आणि हे 25-30 किलो. तो म्हणला कशी असून द्या, म्हणला प्रपंच करता करता वाळून जाईन म्हणला. हा, बायको केली, लग्न लागलं थाटामाटात. आणि बामण चांगला माझ्या तारखा घेत होता कीर्तनाच्या. त्यांनी लग्न झाल्यापासून माझ्या तारखा घ्यायच्या बंद केलंय महाराज, कमून तर मी तिचं जमून दिलं तर म्हणून. हा, आणि ऐका, लग्न झालं दोघांचं.
पण ती बायको त्याला काही सुखाने जगून देत नव्हती. अशी उचलायची ना, असे फटके हाणायचे खालून. एका हाताने उचलायचा बामण, फटके हाणायचे खालून. हे पुन्हा माझ्याकडे आला. मला म्हणला माझ्याकडे आल्या, मला वाटलं तारीख घ्यायला आला का नाही. म्हणलं काय कोणती देव आहे? कोणती देव नाही म्हणला. लय अवघड झालं. म्हणलं काय झालं? अहो बायको हाणायला लागली तर आवराना सुद्धा मला. म्हणलं मग काय करायचं? अजून एक करतो मला. अजून एक? म्हणलं का? तो म्हणला हे आणायला लागली तर दुसरी सोडीन ना. म्हणला हा आता शिक, चांगला मार्ग निवडीलास म्हणलं. आणि त्याचं नशीब चांगलं, दुसरी त्याला सडपातळ बायको भेटली. सडपातळ. आणि 2 मजले घर होतं प्रताप महाराज तुमच्या घरावानी. जाड बायको खालच्या मजल्यात ठेवली आणि पातळ बायको होती ती वरच्या मजल्यात ठेवली. संक्रांतीचा सण आला. मावशी सक्रात कोण सांगत तुमच्या इकडं? कोण सांगत? बामनदेव सांगतात ना. संक्रांतीचा सण आला. याला वाटलं कोणती बायको जास्त नटली, आपण बघायला जावा. ह्यो शिडीने असा वर चालला, खाली पळत आली पायाला धरला, वरली पळत आली शेंडीला धरला. वरची वर वाढायची, खालची खाली वाढायची. मधी बामन दोघीच्या. कशाला 2 बायका करावं येणे? हा, खालचीने जसा झटका दिला ना तसा बामन खाली पडला. 1.25 क्विंटलची बायको अंगावर बसली त्याच्या. डोळे पांढरे झाले बामनाचे डोळे. बायको काय उठायला तयार नाही महाराज. आणि त्याच्या शेजारून असा एक येडा माणूस चालला. येडा माणूस बऱ्याच गावात असे असते, त्यांना काही कळत नसते कवा काय बोलावं कवा काय विचारावं. बामनाचा जीव जायची पाळी आली आणि बामनात ह्यो काय म्हणतोय, ओ बामन देवा. हे म्हणला काय सक्रात कशावे? ही काय म्हणला 1.25 क्विंटलची सक्रात अंगावर बसली, दिसाना का तुला? हा, काय खाणार आहे? बारी बारचीने बुक्या खाणार आहे दिवसभर, काय खाणार आहे म्हणला आता. हा बघ, याला प्रपंच म्हणायचं महाराज. प्रपंचामध्ये सुख नाही. भले भले आले राजे महाराजे आले, प्रपंचामध्ये सुख मिळालं नाही. सुख कुठे आहे? तुम्हाला संतांच्या संगतीत आहे. विठ्ठल विठ्ठल. सुखवते के ठागी बहुपाई संताचा, बहुपाई संताचा, बहुपाई संताचा. सुखवते के ठागी बहुपाई संताचा, बहुपाई संताचा. सुख वसे एके ठाई बहुपाई संताच्या. संताच्या पायाजवळच तुम्हाला सुख आहे. त्याच्यासाठी सावध होणं गरजेचं आहे. महाराज सावध कोण झालं? सावध संत झाले. शास्त्रामध्ये 5 प्रकारच्या निद्रा सांगितल्या बरं का. 5 प्रकारच्या निद्रा. एक आहे व्यवहाराची निद्रा आहे. दादा आपण कोणत्या निद्रेत झोपलेलो आहे? एक व्यवहाराची निद्रा आहे, दुसरी विकाराची निद्रा आहे, तिसरी भ्रमाची निद्रा आहे, चौथी अज्ञानाची निद्रा आहे आणि 5वी आसक्तीची निद्रा आहे. मी डबल विचारीन बरं का. व्यवहाराची निद्रा, विकाराची निद्रा, भ्रमाची निद्रा, आसक्तीची निद्रा आणि अज्ञानाची निद्रा. सावध व्हायचंय. या 5 निद्रेतून आपल्याला सावध व्हायचंय. आणि सावध कोण करतात? जाग कोण करतात? ते संत करतात. कसे करतात? ऐका. जग जोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जग जोगी जाग बोलती, जाग जाग बोलते. हात एक ताली वाजली पाहिजे. हे जागता जगदेव राखा काही भाव. जागता जगदेव राखा काही भाव. अवघ क्षेत्रपाळ तुझा वास कळ. क्षेत्रपाळ तुझा
साधन पैसोपे साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे साधन पैसोपे हे नाम संकीर्तन साधन पैसोपे साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे साधन पैसोपे हे जळतील पाप जन्मांतरीचे जळतील पाप जन्मांतरीचे अलगटी सायल जागे वनांतरा जागे वनांतरा अलगटी सायल जागे वनांतरा जागे वनांतरा तरा 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 ऐका ऐका ईद याला वारकरी चाली म्हणायचं बसलेले माणसं सुद्धा माझ्याकडे बघू बघू ऐका नाही सावध झालं पाहिजे. पहिली व्यवहाराची निद्रा आहे. व्यवहाराच्या निद्रेमध्ये प्रत्येक जण झोपलेला आहे. कसा झोपलेला आहे ऐका बरं का बाबा. व्यवहाराची निद्रा प्रत्येकाला वाटतंय रुपयाला एक वस्तू आणली का तीच वस्तू 5 रुपयाला विकावं. मग त्याच्यात पाप होतंय का पुण्य होतंय याच्याशी घेणं देणं नाही. व्यवहाराची निद्रा आणि त्याच्यातच आपल्याला हित दिसतंय. ओ तुकोबाराया खरं हित कशात आहे. तुकोबारायानं म्हणावं हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करणं भजन करणं याला काय म्हणतात हित म्हणायचं. मग आपण हित म्हटलं ना देवाचं भजन करणं यातलं कोण भजन करतंय चिंतन करतंय म्हणजे व्यवहाराच्या निद्रेत आपण गाढ झोपलेलो आहेत. देव पाहिजे ना व्यवहाराच्या निद्रेतून जागे व्हा सावध व्हा. दुसरी आहे विकाराची निद्रा. विकाराची निद्रा म्हणजे माणूस भोगण्यात रममान झालाय. त्याला वाटतं माझ्या भोगातून विषय भोगण्यातून आणि माझ्या रागातून म्हणा क्रोधातून सगळ्या विश्वावर मी राज्य करेल. नाही जमलं बरं का. म्हणून त्या विकाराच्या निद्रेतून सुद्धा जाग झालं पाहिजे. दुर्योधन हा विकाराच्या निद्रेत झोपलेला होता. कसा झोपलेला होता ऐका. देवानं पांडवासाठी फक्त 5 गावं जहागिरी मागितली. हे दुर्योधना 5 गाव जहागिरी दे. अरे देवा सुईच्या टोकावर बसाल एवढी माती देणार नाही. 5 गावं जहागिरी कायची. हाईच्या हाई एवढं गेलं सुपडा साफ झाला. 5तल्या पाठीच्या अंगाला 5तल्या एकाच्याही अंगाला धक्का लागला नाही आणि 100तला एकही जगला नाही. म्हणून सांगू देव जर तुमच्या पाठीशी उभा असेल ना सगळं जग जरी विरोधात गेलं ना तुम्ही कोणाचीच पर्वा करू नका. तुमचा विजय नक्कीच आहे समजायचा. तिसरी आहे भ्रमाची निद्रा. रावण हा भ्रमाच्या निद्रेत गाढ झोपलेला होता. त्या रावणाला वाटायचं माझ्याकडे जे आहे ते कोणाकडेच नाही. ऐका बरं का. पण कवडी सुद्धा शिल्लक राहिली नाही. सगळंच्या सगळं लयाला गेलं. सांगा दे कबरी गेली ना हे सांगा दे कबरी गेली नाही. हे सांगा दे कबरी हे तुका मन जाची संपदा ये भरी तुका मन जाची संपदा ये भरी तुका मन जाची संपदा ये भरी तुका मन जाची संपदा ये सांगते टाळी वाजा वाजा. काय ऐका आपल्या पांटपरीवर तुम्ही फुगिरी मारू नका हो. एकच चहाचा हॉटेल आहे. दिवसात 3च माणसं चहा पिऊन जाते. गावात कोणालाच नीट बोलत नाही.
तुका म्हणे ज्याची संपदाय वाडी, सांगा ती कवडी गेली नाही. ऐका, कवडी सुद्धा बरोबर गेली नाही बरं का. म्हणून भ्रमाच्या निद्रेतून जागे व्हा, सावध व्हा. किती निद्रा झाल्या? 3 झाल्या. अजून कोणत्या कोणत्या राहिल्या? ह्या पहा, मी पहिल्यापासून कीर्तन सुरू करीन आता. हा, व्यवहाराची झाली, विकाराची झाली, भ्रमाची झाली, आसक्तीची आणि अज्ञानाची निद्रा राहिली. ऐका, प्रत्येक माणसाला वाटतं मी पैशावाला असावा, धन संपत्ती असावी. आसक्ती ही माणसाला दुःखाला कारणीभूत ठरते. म्हणून आसक्तीच्या निद्रेतून सुद्धा सावध व्हा आणि भजनाला लागा. का? देवाने हा देह कशासाठी दिला महाराज? देवे दिला देह भजन गुमोटा, देवे दिला देह भजन गुमोटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजन गुमोटा, देवे दिला देह भजन. देवाने भजनासाठी जन्म दिलाय ना. हा, म्हणून आसक्तीच्या निद्रेतून जागे व्हा, सावध व्हा. आणि 5वी निद्रा आहे अज्ञानाची निद्रा. आता अज्ञानाची निद्रा इतकी गोड आहे. अज्ञानाच्या निद्रेमध्ये आपण प्रत्येक जण झोपलेलो आहोत. अज्ञानाच्या निद्रेमुळे आपल्याला आपलं स्वस्वरूप कळालं नाही. स्वस्वरूपाला अज्ञानाच्या निद्रेमुळे माणूस विसरून जातो. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाले, बाकीच्याला का होता आलं नाही? तुम्ही सावध झाले, तुम्ही जागे झाले, म्हणून त्या पदापर्यंत पोहोचले. जे लोक सावध होतात तेच लोक मोठे होतात. अज्ञानाच्या निद्रेतून आपण जाग झालं पाहिजे. का? अरे आपण ठरवलंच तर आपण देव बनू शकतो. ही ताकद आहे आपल्या. ठरवलंच तुम्ही तर देव बनू शकतो. देव ते सामर्थ्य आपल्याकडे. का? एक दगड जर एकदा देवळात गेला ना, एक दगड, तो दगड कायमचा देव होऊन बसतो. पण त्याच दगडाच्या माणसं रोज जाऊन पाया पडतात, पण माणसाच्या वृत्तीत बदल होत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. बोलू द्या. आलं लक्षात? वृत्तीत बदल झाला पाहिजे. काय स्वस्वरूपाला विसरलो? आता ऐका, एक सिंहाचं पिल्लू, जंगलाचा राजा कोण? सिंहाचं पिल्लू त्या सिंहाच्या कळपातून चुकलं आणि मेंढराच्या कळपात येऊन अडकलं. आता ते अज्ञान होतं. अज्ञानाच्या निद्रेत गाढ झोपलेलं होतं. मग ते लहान होतं, त्याच्यावर संस्कार कोणाचे होत गेले? प्रताप महाराज मेंढरायचे. मेंढ्याचा शेवाडा त्यानं तसंच ते वाढायचं सिंहाचं पिल्लू. त्याला वाटायचं आपल्याला पण असंच वाढावं लागतं. काय काय का? अज्ञानाच्या निद्रेत झोपलेलं होतं. मला सांगायचंय काय? तुम्ही ठरवलंच तर देव बनू शकता. हळूहळू हळूहळू ते पिल्लू मोठं झालं आणि त्या मेंढरा बरोबर ते जंगलामध्ये चरायला गेलं. चरायला गेल्याच्या नंतर त्याला त्याच्या भावकीतला माणूस भेटला. तेव्हा भावकीतला माणूस भेटला म्हणलं का हसले बो काही जण. भावकीतला माणूस भेटला आणि याला म्हणला, तू आणि इकडं कस काय यांच्या कळपात? अरे आपण जंगलाचे राजे. तेवढ्या 2 मेंढ्या वराडल्या. हे पण मेंढी सारखंच वराडलं. मग तर त्या मोठ्या सिंहाचा बीपीच वाढला. अरे म्हणला आपण राजेत, तू असा वरडायला का राहायला लागला? संगत गुण बघा बर. अज्ञानाच्या निद्रेत गाढ झोपलेलं होतं ते. त्या मोठ्या सिंहानं बारक्या सिंहाला सांगितलं, अरे आपण या जंगलाचे राजे आहोत. राजे मेंढराच्या कळपात फिरून मेंढरासारखं ओरडलो तर आपल्याला राजा कोणी म्हणाल का? हा, हे म्हणला मग कसं काय करायचं? मी डारकाळी फोडतो तशी डारकाळी फोड. त्या मोठ्या सिंहानं डारकाळी फोडली, तशीच यांनी डारकाळी फोडली. एक सुद्धा मेंढी जाग्या उभा राहिली नाही. आख्या चिंगाट पळाल्या. हा, जवळच्या मेंढरा बाजूला पळाले. उरला एकटाच आणि जंगलाचा राजा झाला. परिणाम अज्ञानाच्या निद्रेतून जागा झाला. तुम्हाला सुद्धा देव होता येईल, पण कधी? ऐका, नलनीह निदान लागली हाती, उत्तम सार
उत्तम गती देवाची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. म्हणून अज्ञानाच्या निद्रेत आपण सावध झालो पाहिजे. सगळे संत सावध झाले आणि कुठं गेले? अभंगाचं प्रथम चरण. सावध झालो 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 सावध झालो. पदाला पोहोचले तसं माझे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब भगवान बाबाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि ते सुद्धा संत पदाला पोहोच झाले, प्राप्त झाले. मला सांगा, या जगाच्या पाठीवर नाही, या विश्वामधला पहिला नेता असेल स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. संताच्याच बरोबरीनं त्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या होत आहेत, एवढा पहिला नेता असेल. म्हणून सांगू का, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या देशाला मुंडे साहेब पाहिजे. ऐका, या देशाला मुंडे साहेबाची गरज आहे. जुने खूप सुंदर सुंदर, माझी आजी आहे ना, दळण दळता दळता भगवानगडाच्या पायथ्याला पारगाव नाही का, ते माझं आजूळ आहे. माझी आजी भगवान बाबाची मुंडे साहेबाची, मला तिने हे शिकवलं. ऐका बरं का, सोरद्या. शेतकऱ्याच्या जीवनासाठी मुंडे साहेबाचं कार्य असं होतं महाराज. नेते अनेक होतील, पण सांगू का तुम्हाला, लोक नेते झाले ते फक्त स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. लोकनेता व्हायता यावं. मुंडे साहेब गेले ना, त्यावेळेस फक्त वंजारी समाजच रडला, डोक्यातून काढून टाका. अरे 18 पगड जाती त्या नेत्यासाठी, माझ्या मुंडे साहेबासाठी रडल्या. याला जीवन म्हणायचं. आणि माणसाने असं जीवनाचं सोनं करून घ्यावं. निखिल वागळेने मुंडे साहेबांची बाईट घेता घेता विचारलं होतं, ओ मुंडे साहेब, समोर तुमचे अनेक शत्रू तुमच्या बरोबर लढतायत, तुम्ही त्या शत्रूबद्दल काय बोलताल? माझ्या मुंडे साहेबाकडे अशी दृष्टी होती संतासारखी, शत्रूला सुद्धा मुंडे साहेब चांगलं समजायचे. निखिल वागळेला म्हटले, अहो तुम्ही त्यांना शत्रू म्हणतायत, मी त्यांना शत्रू म्हणत नाही. माझ्या जीवनातले उत्तम साथीदार, उत्तम खेळाडू आहेत, त्यांना शत्रू कसं म्हणावं? म्हणून आज लोक जयंत्या साजरा करतायत. आपण आपल्या घरातल्या माणसाला चांगलं बोलत नाही. घरातल्या माणसाला ऐका, शेतकऱ्याच्या जीवनासाठी संघर्ष करूनी जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ. ऐका, वाघासारखा. दिल्लीच्या त्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडेल पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. मोडल पण वाकणार नाही, हे स्वरूप आणि ताकीद मुंडे साहेबांची होती. ऐका, शेतकऱ्यासाठी झुंजला परळीचा गोपीनाथ, नाही देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात. ऐका, याला मुंडे साहेब म्हणायचं. आणि ज्यांच्या चरणावर समर्पण केलं जीवन भगवान बाबा, असा आशीर्वाद दिला महाराज ह्या नेत्याला, या माणसाला. भगवान बाबाच्या जेवढ्या पुण्यतिथ्या साजऱ्या होत्यात, तेवढ्याच जयंत्या आणि पुण्यतिथ्या मुंडे साहेबाच्या साजऱ्या होत्यात. महाराष्ट्र पोर का झाला, हो हो हो, गरिबाचा नेता गेला, व्यथा ही घर घरी, मुंडे साहेब परतोनिया माघारी. वा, मुंडे साहेब परतोनिया माघारी, हे मुंडे साहेब परतोनिया माघारी.
येत परतून या माघारी हे मुंडे साहेब परतून या माघारी मुंडे साहेब परतून या माघारी 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 वा 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 ऐका, या देशाला या राज्याला मुंडे साहेबांसारख्या नेत्याची गरज आहे. साहेब, एक धाडस करून शब्द बोलू का तुम्हाला? 18 पगड जाती एकत्र आणल्या होत्या बरं का या माणसानं. 18 पगड जाती एकत्र आणल्या होत्या, पण आज कोणत्याच जातीचा माणूस सुखानं जगत नाही, खात नाही. त्याला एकच कारणीभूत आहेत, फक्त या देशातले नेते. फक्त नेते मंडळी कोणाला सुखानं खाऊन द्याना, जगून द्याना. तो गोरगरिबाचा विचार करणार हे यांच्या गादीसाठी, यांच्या खुर्चीसाठी. आणि मी एक सांगू का, इंग्रजांनी जेवढा देश लुटला नव्हता आपला, तेवढा देश मंत्र्यांनी लुटलाय. याच्यावर तुमचं काय मत आहे? अहो, इंग्रज गेले का वाच, पण एका नेत्याकडे जर 4-4, 5-5 हजार एकर, 50-50 हजार एकर जमीन असन, कुठं घाम गाळीला येईन एवढा एका नेत्या. याच्या बायकोच्या हातात 2 लाखाचा मोबाईल, याच्या पोराला बसायला 50 लाखाची गाडी, याच्या बायकोच्या अंगावर 50 हजाराची साडी. अरे, ज्या शेतकऱ्याच्या जीवावरती, ज्या शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही मोठे झालात, त्या शेतकऱ्याच्या बायकोचा, लेकराचा कधीतरी विचार केला पाहिजे. आणि यांचा विचार करणारा एकच देव होता, त्यांचं नाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. म्हणून ते या जगाचे देव झाले. देव म्हणून ऐका बरं का, माझे शेतकरी किती बसलेले, त्यांच्या हालाचं एखाद्या नेत्याला कुणाला पडलंय का? स्वतःच्या खुर्चीसाठी लोकात भांडणं लावून दिले महाराज. सुखाने जगूच द्या ना कोणी. आणि आपले येडपट पोरं कुणी आले का चपला उचलायच्या, हा कुणी आल. अरे कष्ट करा, अभ्यास व्हा, अभ्यास करा, कलेक्टर बना, तहसीलदार बना, डॉक्टर बना ना. कोणता नेता आला का? भाऊ आले वय, भाऊ बोलले म्हणजे गाव बोललं. अरे तुला बायको भेटाना त्याचं बोलणं. हा भाऊ बोलले गाव बोललं. हा, याची चडी फाटली, हातभर माग शिवीना व्हाय ना, भाऊ बोलले तर गाव बोललं. हा, आणि काही असू द्या, मला काही गरज आहे का? येईन तापला तो जाईन. हा, येऊन येणार कोण? भाऊ शिवाय हायच कोण? 8 दिवस झालं याने आंघोळ केली नाही. भाऊ शिवाय हायच कोण? हा, आणि काय तर प्रेमात पडतो. प्रेमात, भाऊच्या प्रेमात का होतं, मुलीच्या प्रेमात का हो पडतो. अलीकडं तो प्रेम नावाचा रोग आलाय. प्रेम. आणि प्रेम करावं कुणावरती? अरे, माझ्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी धर्मावरती प्रेम केलं, मातीवरती प्रेम केलं. आज जगाने या मुंडे साहेबांच्या पुण्यतिथ्या, जयंत्या साजऱ्या केल्या. हा, आपण मुलीवरती प्रेम करा. लडका जान देता है लडकी के लिए. कोणासाठी मरावं? मुलगा मुलीसाठी मरतो, मुलगी मुलासाठी मरते. कोणासाठी मरावं? ऐका, लड़का जान देता है लड़की के लिए, लड़की जान देती है लड़के के लिए. अरे जान देने से क्या मिलेगा? 2 गज जमीन नहीं मिलेगी तुम्हारे दफन के लिए. जान देना है तो दे दो इस वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा तुम्हारे कफन के लिए. मरायचंय ना या देशासाठी, या मातीसाठी मर. हर कदम अपना करेंगे तेरे लिए, दिल दिया है जान देंगे वतन
या देशासाठी मरायचं, या मातीसाठी मरायचं. अरे माझे छत्रपती शिवराय या मातीसाठी गेले ना, या महाराष्ट्राचा राजा झाले. माझे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब गोर गरीब जनतेसाठी लढले ना, गोर गरीब जनतेचे देव झाले. म्हणून यांच्यासाठी माराव. बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. ऐका, मरावं ना, देशासाठी मरावं. एक मुलगी मुलावरती प्रेम करायची बरं का गुरुजी, आणि मुलगी मुलाला काय म्हणायची माहितीये का? डुकराचं पिल्लू. पहिले पिल्लूच म्हणायचे, ही डुकराचं पिल्लू, म्हणजे एक पाऊल पुढं होती. आणि तो सुद्धा नालायक काय म्हणून मग ऐकून घ्यायचा, ती डुकराचं पिल्लू म्हणायची. आणि माझं कीर्तन त्यांच्याच गावात, आता जसं तुमच्या घरी जेवलो ना तसं त्यांची इथं कीर्तन करून मुक्काम केला. आणि बाप जायचा बेटा आणि कुंभार जायचा लोटा. बापच शाना नव्हता, पोरग कुठून शाना जन्माली. पोरग आंघोळीला गेलो, त्याचा बापन मी असा नाश्ता करीत होतो टेबलवर, पोराचा मोबाईल बापाच्या खिशात. पुरीला काय माहित पोराचा मोबाईल बापाच्या खिशात आहे म्हणून. हा, ती डायरेक्ट फोन केला आणि फोन उचलेला पोराच्या बापाने. ती डायरेक्ट तिकडून म्हणली, काय रे डुकराच्या पिल्ल्या काय करतोस? बाप काय म्हणला, पिल्लू आंघोळीला गेलंय, मी डुक्कर बोलतोय, काय म्हणतेस म्हणला, बोल म्हणला. याच्या गळ्यात दगड बांधून ये रीत फेकून द्यावा नाही का याला? आता बघते याच्यामुळं काय व्हायला लागलं माहितीये का? दुःख यायला लागलं माझ्या. अरे काहीच्या काही म्हणून घेतो तू. अरे छत्रपती शिवरायांसारखं, मुंडे साहेबांसारखं, भाऊबाबांसारखं जीवन जगावं ना, जगावं ना जीवन. ऐका, माझे भगवान बाबा होते. भगवान बाबा सांगायचे, एकर विका पण लेकर शिका. परिणाम असा झाला, भगवान बाबाच्या मुखातले वाक्य गेलेले होते, एकर विका पण लेकर शिका. आज क्लास 1 आणि क्लास 2 अधिकाऱ्यामध्ये महाराज वंजारी समाजाच्या लोकांचा नंबर लागला जातोय. याच्यापेक्षा मोठी पुण्याई काय असावी यांची? सगळ्या समाजानं कष्ट करावं, स्वतःच्या जीवावर मोठं व्हावं. प्रत्येकानं हे बघा, आपण हिंदू आहोत ना, आपण हिंदू म्हणायचं, म्हणून जगायचं. कोणी कोणत्या विचारानं वागलं त्याच्याशी घेणं देणं नाही. माझ्या भगवान बाबाची शिकवण होती, महाराज ऐका, समाजाचा त्रास सहन करायला, समाजाचा त्रास सहन करायला शिका. भगवान बाबा जेव्हा नारायणगडावरती होते ना, ऐका, भगवान बाबाला लई त्रास दिला लोकांनी, पण भगवान बाबांनी कोणावरती उलटवार केले नाही. भगवान बाबांनी आशीर्वादच दिले. मोठं व्हायचंय ना तुम्हाला, ज्ञानोबाराला विसोबा खेचरानं त्रास दिला, प्रेमानं त्या विसोबा खेचराला काका म्हणून हाक मारायचे. म्हणून माऊलीला आज जगानं डोक्यावर घेतलं ना. तुकोबारायला मंबाजी बुवानं काठीनं मारलं, परतवार केला नाही, त्याच मंबाजी बुवाचे जाऊन पाय चेपले. म्हणून आज जग तुकोबारायला डोक्यावर घेतय ना. नाथ बाबाच्या अंगावर यवन 1000 वेळेत जाऊन थुंकला तरी त्याला प्रसाद देऊन मुक्त करण्याची ताकद होती. आज नाथ बाबाला जग डोक्यावर घेतय ना. माझ्या भगवान बाबाला समाजानं त्रास दिला, ज्या समाजानं त्रास दिला त्यांच्याच उद्धारासाठी भगवान बाबांनी जीवन समर्पित केलं. जग डोक्यावर घेतय ना, घेतय ना डोक्यावर. तसं जीवन जगायला शिका. वैर्याला सुद्धा आपलं म्हणायला शिकलं पाहिजे, ही शिकवण भगवान बाबांची आहे. दुश्मनाला सुद्धा प्रेम द्यायला, प्रेम घ्यायला शिका. भगवान बाबा नारायणगडावरती होते, काही नास्तिक प्रकारची लोक आले आणि भगवान बाबाला नारायणगडावरून खाली हाकलून द्यायचं, डोळे भरून येतील ठरवलं. मग आमच्या परिसरामध्ये नाना पाटील नावाचा एक व्यक्ती होता. त्या नाना पाटलाला सगळा बीड जिल्हा घ्यायचा, थरथर कापायचा. असा आवाज, असा दबाव त्या नाना पाटलाचा होता. बाबा, ओ नाना पाटील, भगवान बाबाला आपल्याला हाकून द्यायचं गडावरून, भगवान बाबा गडावरती ठेवण्याच्या योग्यतेचे नाहीत संत ते. लाल बुंद चेहरा झाला नाना पाटलाचा. आणि सगळेच्या सगळेजण नाना पाटलाच्या बरोबर गडावरती गेले. भगवान बाबा पूजा करत होते. सकाळ सकाळी भगवान बाबाचा सेवक बाहेर बसलेले होते. लाल बुंद चेहरा झालेला नाना पाटलाचा. ओ कुठे आहेत भगवान बाबा? त्यांना सांगा, बाबा पूजा करतायत. त्यांना सांगा नाना पाटील आलेत. येतील बाबा पूजा झाल्याच्या नंतर. 5-10 मिनिटांना तो सेवक गेला आणि भगवान बाबाला सांगितलं, बाबा नाना पाटील आलेत. सावकार होता. भगवान बाबाला सुद्धा भीती वाटली. नाना पाटील आणि माझ्या दारात आज कशासाठी आलेत? ऐका ना,
भगवान बाबा पूजा करून बाहेर गेले आणि काहीच नाही. भगवान बाबा फक्त हात जोडून एकच बोलले, जय हरिनाना पाटील, आज सकाळ सकाळ आमच्या दरबारामध्ये काय म्हणता, कस काय दर्शन दिलं आम्हाला. संताचे शब्द बघा. भगवान बाबाची एवढे 4 शब्द ऐकले नाना पाटलानं आणि रागानं लाल बुंद झालेले नाना पाटील भगवान बाबाच्या चरणावर नतमस्तक झाले. वैर्याचा सुद्धा राग दूर करण्याची ताकद भगवान बाबाच्या दर्शनात होती. याच्यापेक्षा मोठं सामर्थ्य काय असावं, काय असावं. बाबा चुकलं माझं बाबा, खूप क्रोधानं आलतो बाबा, खूप क्रोधानं आलतं, रागाने आलतो बाबा, चुकलं बरं का माझं. चुकत असतं नाना पाटील, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, याच्यानंतर सुधरा. चुकत असतं नाना पाटील. तरी सुद्धा काही समाजानं माता माऊल्यानं भगवान बाबाच्या उशाला चोळ्या आणि बांगड्या नेऊन ठेवल्या. पुन्हा गडावरती यायचं, पुन्हा भगवान बाबाला हिनवायचं. अहो कसले साधू तुम्ही, महिलावरती अन्याय करता, महिलावरती अत्याचार करता. भगवान बाबा म्हणले, नाही हो, माझ्या जीवनात तसं स्वप्नातही विचार केला नाही. खोटं कशाला बोलता, तुमच्या गादीखाली महिलांच्या बांगड्या आणि चोळ्या आहेत. माझ्या भगवान बाबानं रडावं, अरे असा काय मी गुन्हा केलाय की एवढा समाजानं मला त्रास द्यावा, काय गुन्हा केलाय. ऐका बरं का, भगवान बाबा आमच्या इकडं बावीकडे पाडळी नावाचं गाव आहे, तिथं पखालडोह नावाचा डोह आहे बरं का दादा. त्या पखालडोहामध्ये भगवान बाबा गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी नेली होती. माऊलींची ज्ञानेश्वरी हृदयाला धरली आणि ऐका ना, रडले भगवान बाबा. ज्या इंद्रियामुळे समाज माझ्यावर संशय घेतोय ना, ऐका ना, ते इंद्रियच मला ठेवायचं नाही ना. दादा ऐकाओ, तुम्हाला जर डॉक्टर सुई देणार आहे एवढं जर कळलं ना, तुम्ही सगळ्या देवाचे नावं घेता, आई आई म्हणता, बाबा बाबा म्हणता, देवा देवा म्हणता. माझ्या भगवान बाबाने 2 गारगुटी हातामध्ये घेतल्या आणि स्वतःचं इंद्रिय तोडून टाकलं, तोडून. तुळशी उगवला रक्तासाठी तुळशी उगवला रक्तासाठी तुळशी उगवला रक्तासाठी तुळशी उगवला रक्तासाठी भावनिया आले देव दिले भय तेथे, भावनिया आले देव दिले भय तेथे, भावनिया आले देव दिले भय तेथे, भावनिया आले देव दिले भय तेथे. ओ आरती भगवान बाबा दीपाना दाता बाबा वैराग्य मूर्ती बनते दिसते शांती शोभा. आरती भगवान बाबा दाता बाबा मूर्ती बनते दिसते शांतीची शोभा. ऐका बर का, 2 गारगुटी घेतल्या, स्वतःचं इंद्रिय तोडलं, इंद्रिय खाली पडलं. भगवान बाबा चक्कर येऊन पडले, खाली रक्त सांडलं आणि भगवान बाबाच्या पवित्र्याचा दाखला देण्यासाठी सांडलेल्या रक्तातून सुद्धा तुळशी उगल्या. ही ताकद आणि हा परमार्थ भगवान बाबांचा होता. येतंय लक्षात, ही ताकद भगवान बाबांची होती. म्हणून त्यावेळेसच लिहिलं गेलं, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. आणि ऐका ना, ह्याच भगवान बाबांनी, वामन भाऊ महाराजांनी, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी, ऐका, हा समाज, भरकटलेला समाज किती एकत्र आणला हो. ऐका, त्यांच्यानंतर अनेक गडकरी फडकरी महाराज मंडळी कीर्तनकार भगवान बाबाच्या पाठीवर आपल्या पावलावर पाऊल देऊन चालत आहेत ना. आणि ऐका, वामन भवानी भगवान बाबा वयस्कर झाले बरं का, वयस्कर झाले. अगोदर भगवान बाबा गेले आणि नंतर वामन भाऊ महाराज गेले. अशा गोड ओव्या सांगतो, ऐका बरं का. माझी आजी त्या ओव्या गायची. भगवान बाबाचं मोठेपण काय होतं, वामन भाऊ महाराजांचं मोठेपण काय होतं,
ऐका बरं का, त्यांच्या चरणावर चरण देऊन, त्यांच्या पावलावर पाय देऊन जर आपण जीवन जगलो ना, ह्या समाज हे जग नक्कीच आपले मंदिर बांधेल. भगवान बाबा काय होते ऐका बरं का, भगवान बाबा गेले तेव्हा त्या जुन्या आमच्या म्हाताऱ्या मावल्या आज्या तिकडल्या ओव्या म्हणायच्या, त्या ओव्या एवढ्या गोड्यात ऐका. भगवान बाबा झाले शिव, तारा चालल्या गुंगत, बोलतेत वामन भाऊ बाळपणीची संगत. आणि त्यांच्यानंतर वामन भाऊ सुद्धा गेले. वामन भाऊ झाले शिव, बीडच्या त्या दवाखानी, कोण्या माऊलीचा हिरा आक्रोश मांडीला लोकांनी. वामन भाऊ गेले ना तेव्हा माणसं रडतील, वावगं नाही हो, गायी सुद्धा रडल्या, गायी सुद्धा. असं काय पुण्य केलं बीडच्या त्या सडके भारी, ब्रह्मचार्याची मोटार मिरत गेली तुझ्यावरी. आमची आजी असे गीतं गायचे बरं का, आणि असे गोड गीतं ऐका. साधू मन साधू, साधू कैक होणार, माझ्या भगवान बाबाची प्रतिमा नाही कुणास येणार. साधू मन साधू, साधू झाले घरोघरी, माझ्या भगवान बाबाची नाही होणार बरोबरी. टाळ दिंडी वाजे वाजे भगवान गडाच्या खोरीला, माझे भगवान बाबा साधू निघाले वारीला. ऐका आमच्या इकडल्या परिसरातले महिलांचेही ऐका. भगवान बाबा वामन भाऊ झाले मोठे संत, भगवान बाबा वामन भाऊ झाले मोठे संत. बाबा भाऊ आणि नाही हीच मोठी खंत. ऐका अशा महिला म्हणण्याच्या गाणी, आणि असे डोळे भरून यायचे बरं का आमचे बाबा, डोळे भरून यायचे. आणि खऱ्या अर्थानं ह्या जुन्या महिला होत्या, दळण अशा जात्यावर दळवायच्या, आनंद वेगळाच होता महाराज, तो वेगळाच होता. आताच्या कॉलेजच्या पुरीला सांगितलं ना जात्यावर दळा, त्या हरभरे टाकत्या मेरी रशके कमर, अनबाई तुने पहिली नजर. काय काय यांच्याकडून आदर्श घ्यावं, काय आदर्श घ्यावं. विठ्ठल विठ्ठल काय काय गोड होते महाराज, काय गोड प्रमाण. भगवान बाबा वामन भाऊ झाले मोठे संत, आस लागली जीवाला याना हो परत, कृपा झाली आम्हावरी. आता ते आवाजच जायना वरती महाराज. विठाला विठाला शेवटचं चरण तुमच्यासाठी सांगतो, शेवेला पूर्ण विराम देतो. भगवान बाबा वामन भाऊंची कृपा झाली आम्हावरी, गणेश महाराज वंदितो माथा ठेवून चरणावरी. ऐका यातले काही गीत ते गणेश महाराज रचित आहेत म्हणून सांगितलंय तुम्हाला ते. पण ऐका मुंडे साहेबांची जयंती, भगवान बाबाची पुण्यतिथी जवळ आली, वामन भाऊची पुण्यतिथी जवळ आली. एवढंच करा गड्या, त्यांचे संस्कार जपायला शिका, त्यांचे संस्कार गळ्यात माळ घाला. कुणी सुद्धा व्यसन करू नका, का त्या व्यसनानं अनेकाचे प्रपंच उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या बायका उघड्यावर पडल्या, लेकरं उघड्यावर पडले. वामन भाऊला भगवान बाबाला डोळ्यासमोर ठेवा, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाला डोळ्यासमोर ठेवा आणि विचार करा, आपल्याला शून्यातून स्वराज्य निर्माण करायचे. सूर्य उगवला अंधार पडला,
उगवला अंधार पडला असं कसं विपरीत घडलं असं कसं विपरीत घडलं सांग पांडुरंगा आमचं दैव घरभोर सांग पांडुरंगा आमचं दैव घरभोर हे सांग पांडुरंगा असं सांग पांडुरंगा असं दैव हे लाखात देखणे एक गोपीनाथ लाखात देखणे एक गोपीनाथ आधार गेला तर काय राहिला अर्थ किती केल्या वाऱ्या तुझं नारळही फोडलं सांग पांडुरंगा आमचं दैव घरभोर अरे सांग पांडुरंगा आमचं दैव घरभोर सांग पांडुरंगा असं दैव सांग पांडुरंगा असं दैव खरं सांगू का दैवत होते मुंडे साहेब आणि सगळ्या गोरगरीब समाजाचे देव झाले. प्रताप महाराज मी सांगतो का मुंडे साहेबाला भगवंतानं भगवान बाबांनी फक्त 10 वर्षे ते 15 वर्षे अजून आयुष्य द्यायला पाहिजे होतं महाराज. ऐका बरं का तेवढं वर्ष जर आयुष्य दिलं असतं ना या महाराष्ट्राचं सोनं झालं असतं महाराज सोनं. स्वर्गीय RR आबा असतील विलासराव देशमुख असतील बाळासाहेब ठाकरे असतील आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील हे 4 हिरे महाराष्ट्राचे मावळले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटार झालं महाराज गटार. इथं शेतकऱ्याच्या भावनेची कुणाला कदर नाही. जातीवाद करणं गोरगरिबात भांडणं लावून देणं एवढंच लोकाला हित वाटतं. पण ऐका गोपीनाथरावजी मुंडे साहेबासारखे माणसं होऊन गेले. आजही मुंडे साहेब डोळ्यासमोर उभे राहिले टचकन डोळ्यात पाणी येतं. यालाच माणसाने केलेल्या कर्माची पावती म्हणायचं महाराज. नाही तर आजकाल मायबाप जरी गेले तरी सुद्धा डोळ्यातून अश्रू येत नाहीत महाराज. मायबाप गेले तरी सुद्धा. म्हणून एकदा काय करा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आपण सुंदर असं भजन करू की मुंडे साहेबाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे बरं का. माझे लेकरं काय सुंदर भजन करतेत काय सुंदर भजन करतेत. पुन्हा मुंडे साहेबाच्या रूपानं आपल्या समाजासाठी या देशाच्या राष्ट्राच्या हितासाठी असा एक शुद्ध पवित्र निर्भीड आणि चांगला नेता भगवंता पांडुरंगा भगवान बाबा वामन भाऊ आमच्या पाठीशी आता नेता द्या. आपण वामन भाऊ भगवान बाबाला ती प्रार्थना करू. एकदा भाऊ बाबाचं भजन करायचंय. हात वरती करा. वा वा भगवान गडाचे महंत भीमसिंह बाबा यांनी हे भजन रचलेलं आहे बरं का. एवढं अंतकरणातून बोलायचं टाळी तेवढीच वाजली पाहिजे आणि भगवान बाबा वामन भाऊ म्हणताना डोळे तसे भरून आलं पाहिजे. हो चॅनलवाले दादा असं गोड शूटिंग घ्या कनी. एकाचा कॅमेरा इकडं राहू द्या एकाचा तिकडं राहू द्या म्हणजे आपल्याला ते नंतर करता येईल. आहे का नाही. माझ्या लग्नात कॅमेरा नव्हते कीर्तनात 2 येतात. भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा भीमसिंह बाबा जे जे भगवान बाबा भगवान बाबा भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा भीमसिंह बाबा जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा भीमसिंह भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा
वामन भाऊ जय भगवान बाबा हे भगवान बाबा जय भगवान बाबा भीमसिंह बाबा जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा भाऊ जय भगवान हे भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा हे भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा मुबारक माई मुबारक माई तया ठाया ओल छाया कृपेची ऐका सर्वांना एकदा पुनश्च एकदा हात जोडून विनंती आहे एवढा सुंदर गोड असा कार्यक्रम करताय ना प्रत्येकाला वाटत असं आमचा सुद्धा सन्मान व्हावा प्रत्येकाने इथं तन मन धनानं सहकार्य करायला शिका त्याचं कारण आहे तुम्ही जेवढी संपत्ती कमवताय तेवढी यांच्या आशीर्वादाने कमवताय म्हणून त्यांच्यासाठी द्यायला शिका त्यांच्यासाठी द्यायला शिका कारण यांनी स्वतः रक्ताचं पाणी हाडाची काढं केली तुमच्या आमच्यासाठी एकही रुपयाचा विचार न करता भाऊ बाबाच्या स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाच्या पुण्यतिथीला जयंतीला द्यायला शिका का एक 5 मिनिटं वेळ ऐका माझ्या मुंडे साहेबांचं नाव गाजत जगात गाजत जगात नाव गाजत जगात होता गरिबांचा नेता दिन दुबळ्यांचा दाता अशी संघर्षाची कथा नाव गाजत जगात गाजत जगात नाव गाजत जगात आणि शेवटचं एक कडवं तुमच्या आडवीचं भगवान गडई भूमी पावन सप्त ऋषीचे ते तपस्य स्थान 8वे ऋषी बाबा भगवान अहो संत भगवान मुखान बोला हो जय भगवान म्हणून भगवान बाबाची सेवा करायला शिका झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो भाऊ बाबांच्या चरणावर आणि माझे 2 शब्द याच ठिकाणी थांबवतो ज्ञानेश्वर